मी 30 दिवसात माझा 6 किलो वेट कमी करण्याचं चॅलेंज घेतलेलं आहे आणि त्याच चॅलेंजचा आजचा 11वा दिवस आहे. पण आज तर मी कमालच करून टाकली. समोर सांगतेच तुम्हाला काय झालं तर, पण त्याआधी सांगते की मला खूप जास्त लाईट फील होत आहे एवढ्यात आणि मी वेट चेक केलं तर तुम्हाला दाखवणार नाही ते वेट, पण खूप चांगला रिझल्ट मिळत आहे आपल्याला आणि मला तर ते बघून इतकी खुशी झाली की मी तुम्हाला काय सांगू. आणि आपल्या फॉलोअर्सपैकीच एका फॉलोअरने कॉमेंट केली होती की ब्लॅक कॉफी सुरू कर. मी आधी ब्लॅक कॉफी घ्यायची पण मध्ये बंद करून टाकलं होतं. कधी मी डिटॉक्स वॉटर घेते तर कधी मी आवळा आणि ॲलोवेरा ज्यूस घेते. म्हटलं आता ब्लॅक कॉफी पण मध्ये मध्ये सुरू करून टाकायची आणि नाही जरी सकाळी झालं तर दुपारला तरी 1 कप ब्लॅक कॉफी घ्यायचं मी आता ठरवलेलं आहे. तर आता बघू जसं जसं मी करेल तसं तसं तुमच्यासोबत शेअर करेल. पण ब्लॅक कॉफीचे पण बेनिफिट्स खूप जास्त चांगले आहेत वेट लॉसमध्ये. ब्लॅक कॉफी तुमच्या बॉडीचं वॉटर टेन्शन कमी करण्यास हेल्प करते आणि फॅट लॉसमध्ये सुद्धा हेल्प करते. जर वर्कआउटच्या आधी जर तुम्ही ब्लॅक कॉफी घ्याल ना तर त्याचे बेनिफिट्स आणखी जास्त चांगले मिळतील तुम्हाला. जर तुम्ही नसाल घेत तर घेणं सुरू करा माझ्यासोबत. त्यानंतर मी ब्रेकफास्टमध्ये मस्कमेलन घेतलं, ते 250 ग्राम वगैरे घेतलं आणि त्यानंतर मी हे एक चिवीची भाजी बनली होती डाळ घालून, तर ती घेतली. ती मला खूप आवडते आणि मला ती तशीच आवडते विदाऊट पोळी, तर मी ती तशीच खाल्ली. आणि त्यानंतर मग रात्रीच्या जेवणामध्ये मी चिकन ब्रेस्ट बनवलं होतं. हे पहिल्यांदा मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन ब्रेस्ट आणि त्यानंतर पॅनमध्ये 1 चम्मच तूप टाकल्यानंतर ते फ्राय करून घेतलं दोन्ही साईडने आणि ते मस्त असं पुदिन्याच्या चटणीसोबत एन्जॉय केलं. पण मी हे रोज नाही खाऊ शकत कारण मी इतक्या वेळ डाएट करते, त्यामुळे मग मी नेहमीच हे ॲड करते ना त्यामध्ये, तर मला ते असं हिक बसल्यासारखी झालेली आहे म्हणून मग मी ते जास्त खाऊ नाही शकत. पण तुम्ही जर रोजच्या डिनरमध्ये चिकन ब्रेस्ट ॲड केलं ना त्याचे अमेझिंग रिझल्ट्स मिळतील तुम्हाला. तुम्ही ट्राय करून बघा. पण मी नाही करू शकत म्हणून नाही करत. आणि हो, ही साडी तुमच्यासोबत शेअर करायची होती. इतकी सुंदर आहे आणि मेन म्हणजे ही साडी खूप लाईट वेट आहे. मला तर खूप जास्त आवडलेली आहे. लिंक जर पाहिजे असेल तर लिंक कॉमेंट करा. तुमच्या डीएममध्ये याची लिंक तुम्हाला मिळून जाणार. आणि त्यानंतर आज मी मला स्वतःला इतकं पुश केलं की मी माझ्या 12K स्टेप्स कंप्लीट करू शकले. तर आज तुम्ही बघू शकता इथे 12K पेक्षा जास्त स्टेप झाल्या होत्या आणि 7-8च्या आणखी जास्त झाल्या होत्या मी दाखवल्यानंतर, कारण मी त्यानंतर माझ्या घरातले आणखी कामं पण केले. आणि त्यानंतर मी मटकी भिजायला टाकली होती तर ती या बरणीमध्ये काढून ठेवली म्हणजे त्याला मोड येतील म्हणून. जर या जारची, ड्रेसची आणि साडीची लिंक पाहिजे असेल तर लिंक कॉमेंट करा. चला मग बाय.